तर आपण युनिव्हर्सल कपलिंग जी आहे तर तिचं एक पार्ट ड्रॉ केला होता फॉर्क. आता आपण दुसरा पार्ट ड्रॉ करणार आहे सेंटर ब्लॉक. ठीक आहे. तर NX मध्ये न्यू फाईलमध्ये इथं नाव द्यायचं सेंटर ब्लॉक. फोल्डर सिलेक्ट करा. डेस्कटॉपवरती NX तुम्ही जिथं कुठं सेव्ह करणार तिथं तुम्ही ते फोल्डर सिलेक्ट करायचं. शक्यतो सगळे पार्ट एका फोल्डरमध्ये सेव्ह करायचे. ठीक आहे. आता आपण हे ड्रॉईंग बघा. इथं आपल्याला 2 व्ह्यू दिलेले. तर इथं हे फर्स्ट डायमीटर बघा 56 आहे आणि सेकंड डायमीटर आहे 30. ठीक आहे. मग आपण पहिले एका व्ह्यूमध्ये ते ड्रॉ करू. त्याच्यानंतर नेक्स्ट डायमीटर दिलेलं आहे 56. फिनिश. आता बघा आपण फक्त हे सर्कलच एक्सक्लूड करणार आहे. इथं घ्यायचं सिमेट्रिक आणि त्याचं टोटल साईज बघा 106. इथं दिलेली बघा 106. तर 106च्या हाफ किती येतं इथं डायरेक्ट टाकायचं 106/2 आणि एंटर करायचं. ठीक आहे. ओके. आता आपण हे एक ड्रॉ केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट इथं हा सेकंड व्ह्यू दिलेला आहे बघा. याचं पण डायमीटर 30 आणि 56च आहे. बट त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे 38 आहे. ठीक आहे. मग आता आपण स्केच आणि हा प्लेन सिलेक्ट करायचा बॉटमचा आणि स्केच काढायचं बघा. स्केच काढताना पहिले एक 30चं सर्कल इथून राईट ह्या सेंटरपासून वरती घ्यायचं 30. ठीक आहे. आणि दुसरं किती आहे 56. आणि इथं डिस्टन्स द्यायचं. सेंटर डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे 36 आणि हे याच्या सेंटरला पाहिजे. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही ही लाईन आणि हा काय करायचं पॉईंट ऑन करून घ्यायचं आणि फिनिश करायचं. आता सिमिलर याचं पण काय करायचं हेच फक्त हे बाहेरचं सर्कल एक्सक्लूड करायचं सिमेट्रिक आणि ओके करायचं. बघा असा आपला हा पार्ट तयार झाला. पण याला युनिट करून घ्या. इथं युनिट झालेलं ऑलरेडीच. आता आपल्याला ते सेंटरचे होल क्रिएट करायचे. ठीक आहे. एक्सक्लूड आणि एक्सक्लूड करताना सिंगल कनेक्टेड आणि याच्यामधले जे हे आहेत ते सिलेक्ट करायचे आपल्याला. ठीक आहे. पहिले आपण काय करू हे एक्सक्लूड केलेलं जे आहे हाईड करू. बघा तर याला सिलेक्ट करून घ्या. नंतरनं हा जो एक्सक्लूड याला शो करा. शो केल्यानंतरनं इथं सिमेट्रिक करून घ्यायचं सिमेट्रिक आणि इथं सबस्ट्रॅक्ट बुलियन सिलेक्ट करायचं सबस्ट्रॅक्ट आणि ओके करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरनं सिमिलर वन अगेन एक्सक्लूड आणि बघा आता याच्यातलं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. तर हे जे एक्सक्लूड याला हाईड करा आणि इथला हा कर्व सिलेक्ट करा आणि इथं सिमेट्रिक आणि नंतरनं हा जो याला शो करा. शो केल्यानंतरनं इथं परत सबस्ट्रॅक्ट आणि ओके. तर बघा हा आपला असा पार्ट रेडी झाला आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही स्केच हाईड करून बघू शकता. बघा म्हणजे 2दा स्केच काढलं आणि 4 वेळेस एक्सक्लूड केलं तर पार्ट पूर्णपणे काय झाला रेडी झालं. तर हे काय होतं आपला सेंटर ब्लॉक. आता सेंटर ब्लॉक रेडी झाला आहे. आता आपण नेक्स्ट ड्रॉ करणार आहे. आता नेक्स्ट 3 नंबरचा पार्ट आहे पिन. तर पिन बघा इथं पिन दिलेली आहे. तर पिनमध्ये पिनची हाईट आहे 186+14 म्हणजे हेड जे आहे ते 60चं आहे आणि हे जे आहे 30चं आहे. ठीक आहे. आपण आता पिन ड्रॉ करू. तर न्यू फाईल नंतर इथं लिहा पिन ओके. स्केच टॉप व्ह्यूमध्ये काढा. पहिलं सर्कल घ्या 60चं आणि दुसरं घ्या 36. ठीक आहे. 36 आहे. ठीक आहे. आपण हे चेंज करून घेऊ. इथं बघा ते किती दिलेलं आहे 30 दिलेलं आहे. ठीक आहे. 36 नाही 30.
आणि त्याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर ना बघा फर्स्ट सर्कल एक्सट्रूड करा. तर याची हाईट द्यायची 186 प्लस 14. ठीक आहे, याला ओके करायचं. नेक्स्ट परत हा सिलेक्ट करा आणि इथं टाका बघा किती 14 आणि याला युनिट करून टाका याच्यासोबत. ठीक आहे, ओके. तर मग ही काय आपली पिन रेडी झाली बघा. तर रेडी आधी त्याला होल आहे बघा एक त्याच्यावरती. तर इथं बघा 5 डायमीटर दिलेलं आहे, टेपर पिन आहे म्हणजे टेपर होल आहे. ठीक आहे, तर मग टेपरमध्ये बघा त्याचं टेपर दिलेलं नाही, तर टेपरमध्ये ही पिन बसणार आहे राईट. तर ही जी पिन आहे ही त्याच्यात बसणार आहे. तर मग टेपरमध्ये इकडच्या साईडनं डायमीटर दिलेलं आहे 6 आणि दुसऱ्या बाजूचं डायमीटर दिलेलं नाही. तर आपल्याला तो फाइंड आउट करावा लागेल. तर बघा ही जी पिन बसणार आहे त्याच्यामध्ये, तर हिचं डायमीटर दिलेलं आहे आपल्याला 56 चुकलेलं आहे. इथं 6 आहे एका बाजूने आणि 56 mm किती दिलेलं आहे आपल्याला 56 mm तिची लेंथ दिली आहे बरोबर. तर ठीक आहे, मग आपण एका बाजूने तर आपण काय करू आता बघा 56 mm त्याची काय दिलेली आहे हाईट दिलेली आहे बरोबर. आणि याचा टेपर काही दिलेलं नाही. तर मग आपण टेपर दिलेलं नाही त्याच्यामुळं तो आता अंदाजे घेऊ. बघा आता इथं 56 mm याची लेंथ दिलेली आहे. तर ॲसेंब्ली ड्रॉईंग बघू आपण. त्या ॲसेंब्ली ड्रॉईंगमध्ये बघा ही कुठं बसते पिन, तर इथं बसते ती बरोबर. तर इथं जर बसत असेल याच्यावरती एक कॉलर बसते. ती कॉलर आपल्याला इथं दाखवलेली बघा. कुठं दाखवली इथं. या कॉलरचं डायमीटर दिलेलं आहे 50. तर आता बघा नीट लक्ष द्या. इथं टेपर दिलेलं आहे. टेपर किती दिलं आहे 1:100 आणि टोटल लेंथ दिलेली आहे आपल्याला ते पिनची 56. आणि ही कॉलर आणि ही पिन ही एकमेकांमध्ये आधी बसणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ही टेपर पिन बसणार आहे. तर टेपर पिन बसताना बघा या कॉलरची लेंथ डायमीटर दिलेलं आहे 56 आणि याची दिलेलं आहे 50 दिलं आहे आणि इथं 56 दिलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने 3-3 mm ती पिन एक्स्ट्रा राहणार आहे बरोबर. तर मग आता आपण काय करणार इथं स्केच काढणार पहिले. तर बघा स्केच काढताना आता कुठल्या प्लेनमध्ये काढणार. तर आपण काय करू इथून एक डॅटम प्लेन घेऊ बरोबर. मग इथं डॅटम प्लेन घ्यायचा इथून. तर डॅटम प्लेन बघा हां. तर डॅटम प्लेन आला बघा. तर डॅटम प्लेनची हाईट किती घ्यायची आता बघा. इथून जर पिन किती कुठल्या पोझिशनला आहे, तर इथं त्यांनी पिनची पोझिशन पण दिलेली नाही. तर ॲसेंब्ली ड्रॉईंगमध्ये बघू आपण. तर बघा हे टोटल 166 आहे. 166 प्लस 13चं हाफ. तर मग इथं आपण आता इथं देऊ 166 प्लस ब्रॅकेटमध्ये 13/2. ठीक आहे, मग एवढ्या याच्यावरती आपण एक डॅटम प्लेन घ्यायचा आणि ओके करायचं. बघा ते कुठं आहे इथं राहणार आहे. म्हणजे बघा हे जे आहे ना ॲक्च्युली बघा आपला जो डॅटम प्लेन आला तो बॉटमपासून आला प्लस आपल्याला याच्यामध्ये म्हणजे हे 72.5 जे आलं त्याच्यामध्ये प्लस करावं लागेल.
बघा 172.5 प्लस आपल्याला 14 घ्यावं लागेल. ठीक आहे, आपण हा डाटा प्लेन परत एकदा घेऊ, डिलीट करू. हा डाटा प्लेन ह्या फेसपासून बघा याला वरच्या डायरेक्शनमध्ये घेऊ आपण. ह्या डिस्टन्स घ्या. इथून बघा आता हे 14 पण घ्यावं लागेल आपल्याला. 14 प्लस आणि 166 प्लस 13चे हाफ किती होतं? 6.5. ठीक आहे, इथं ह्या पोझिशनला काय राहणार आहे? ती टेपर पिन राहणार आहे, बरोबर. मग आपण आता हे स्केच सिलेक्ट करायचं. ह्या डाटम प्लेनवरती आपल्याला स्केच काढायचं. बघा स्केच काढताना आता आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले इथे एक लाईन ड्रॉ करायची 56. ठीक आहे. त्याच्यानंतरनं हे आणि ह्या पोझिशनला काय करायचं? ह्याला सेंट्रलाइज करून घेतलं. ठीक आहे, एका बाजूने डायमीटर किती राहणार आहे? 6 mm. तर म्हणजे हाफ किती येणार आहे? आता हे बघा लाईन ड्रॉ करायची. ही जी पॉईंट आहे इथून 3. ठीक आहे, आता बघा इथं टेपर दिलेलं आहे आपल्याला. टेपर कितीचं आहे? तर 100 mm साठी 1 mm चा टेपर येणार आहे. तर 56 mm साठी किती? तर मग त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन जर करून बघितलं तर ते किती येतं बघा. 1 × 56 / 100. तर किती येणार आहे? 0.56चा टेपर येणार आहे. तर 0.56चा जो टेपर आहे ते दोन्ही बाजूने येणार. त्याला /2 करायचं म्हणजेच 0.28. मग 3 - 0.28 करायचं. 0.28 तर ते येतं 2.72. तर मग ह्या बाजूला काय करायचं? 2.72ची लाईन ड्रॉ करायची इथं. ह्या पॉईंटपासून 2.72. एक मिनिट. 2.72 एंटर. ठीक आहे, आणि बघा हे जे पॉईंट आलेले याच्यामध्ये काय करायचं? इथं ह्याला जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, इथून ह्या टेपरला जॉईन करून घ्यायचं आणि याला फिनिश करायचं. आता बघा आपण हे ड्रॉईंग जे ड्रॉ केलं याला काय करायचं? रिवॉल्व कमांड यूज करायची. रिवॉल्व, त्याच्यानंतर स्पेसिफाय वेक्टर, हा हॉरिझॉन्टल वेक्टर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पॉईंट. ओके, एक मिनिट थांबा. बघा सगळ्यात पहिले कर्व सिलेक्ट करा. सिंगल कनेक्टेड किंवा कनेक्टेड कर्व घ्या, किंवा हे स्केच डायरेक्ट सिलेक्ट करा. ठीक आहे, स्पेसिफाय वेक्टरसाठी ही लाईन सिलेक्ट करा आणि इथं सबस्ट्रॅक्ट करा. ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट केलं. बघा आता हे टेपरमध्ये होल तयार झालं. बघा आपण 56 mm साठी 1:100चा टेपर घेतलेला आहे. आता बऱ्याच जणांना वाटलं असेल की असं कसं घेतलं 56 mm, कारण की बघा ही जी कॉलर आहे याच्यात बसणार आहे आणि आपल्याला इथला टेपर दिलेला नाही. बट इथला डायरेक्ट 56 mm साठी किती टेपर येईल ते दिलेलं आहे. तर आपण 56 mm साठी डायरेक्ट टेपर काढला आणि त्याच्यानंतर ह्या पोझिशनला किती टेपर येईल डायमीटर, तर ते ऑटोमॅटिक आता तिथं काय आलेले. तसंच आपल्याला सिमिलर कॉलरच्या वेळेस पण करावं लागेल. तर मग आपण आता काय केलेलं आहे? बोल्ट पण आपला रेडी झाला. बघा तर हे जे डाटम प्लेन ते हाईड करा. स्केच पण हाईड करा. तर बघा इथं मॉडेल ट्रेड झालं. तर इथं स्केच एक्सक्लूड डाटम प्लेन स्केच रिवॉल्व एवढे याच्यामध्ये आपलं काय झालं आहे? पूर्ण पार्ट कंप्लीट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा कॉलर. तर चौथा पार्ट आपण आता कॉलरचा ड्रॉ करणार आहे. कॉलरमध्ये बघा 2 डायमीटर, एक 30 आणि एक 50 आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण सिमिलर टेपर होईल. ठीक आहे, आपण परत नवीन फाईल याला सेव्ह केलं. न्यू फाईलमध्ये नाव द्या कॉलर. फोल्डर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. कॉलर, स्केच, फर्स्ट डायमीटर आहे 30 आणि सेकंड डायमीटर आहे 56.
आणि फिनिश. बघा याला आता एकदा एक्सक्लूड करा. याचा थिकनेस बघा किती दिलेली आपल्याला, 13 दिलेली. ठीक आहे, इथं टाकायचं 13. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला एक डाटम प्लेन घ्यावं लागेल इथून. त्याच्यानंतर ते बघा सेंट्रलाइज राहणार आहे. तर 13च्या हाफ किती येतं 6.5. तर 6.5वरती घ्यायचं आणि इथं ओके करायचं. बघा आता परत याला सिलेक्ट करायचं पहिल्यासारखंच आपल्याला ती पिनचं डायमीटर. ठीक आहे, आता प्लेन बॉटमचं सिलेक्ट झालं. हे स्केच डिलीट करा, फिनिश करा पहिले आणि डिलीट. कधी कधी चुकून होतं ते. आता बघ बरोबर आपला डाटम प्लेन सिलेक्ट झाला. आता पहिलं सिमिलर एक 56 mm ची लाईन ड्रॉ करायची. तिला लेंथ द्या. ठीक आहे, आता हे ह्या पॉईंटला पॉईंट ऑन कर्व करा किंवा ठीक आहे इथपर्यंत आलं. तर 1 मिनटं बघा इथं आपली ही याच्या बरोबरीनं झाली. तर आपलं पहिले स्केचमध्ये हा डायमीटर चुकलेला आहे. हा किती 50 आहे. तर आपल्याकडनं 56 झाला, त्याला 50 करा आणि क्लोज फिनिश. ठीक आहे, आता हे स्केच परत डबल मॉडिफाय करा. बघा आली 56. नंतर ह्या बाजूने 3 mm. आता ते लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आपण तिथे कितीच घेतला होता 2.72 2.72 एंटर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून सिलेक्ट करायचं आणि इथपर्यंत अशी लाईन जॉईन करून घ्यायची. फिनिश. आता याला रिवॉल्व करायचं. बघा आपल्याला इथं रिवॉल्व कमांड यूज करा. रिवॉल्व करताना रिजन बाउंड्री करू घ्या. त्याच्यानंतर स्पेसिफाय वेक्टर डायरेक्ट ही लाईन सिलेक्ट करा आणि बघा टेपर आलेलं आहे इथं सबस्ट्रॅक्ट. ओके, बघा ही टेपरमध्ये याच्यामध्ये होल ऑटोमॅटिक क्रिएट झालेलं आहे. आता ऑटोमॅटिक म्हणजेच आपण ते क्रिएट केलं आहे रिवॉल्व कमांडनी. तर एखाद्याला प्रश्न पडू शकतो सर आपण डायरेक्ट होल कमांड यूज करून पण करू शकतो. बट होल कमांड यूज करून जर केलं तर ते टेपरमध्ये येणार नाही. आणि कारण की तिथं आपल्याला एक्झॅक्ट ह्या पोझिशनला आणि ह्या पोझिशनला किती डायमीटर ते माहीत नाही. 56 mm साठी टेपर दिलेला आहे. 56 mm चे 2 एंड पॉईंट आहे. एका बाजूनी 6 mm डायमीटर आहे आणि एका बाजूनी रेडियस किती आहे 2.72. म्हणजेच 56 mm ला 1:100चं टेपर दिलं आहे. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला काय आहे की 56 mm वरती आपण ते ड्रॉ करायचं. आणि ते आता बघा इथं 4 नंबरचा पार्ट झाला. आता 5 नंबरचा पार्ट कुठला आहे तर ही टेपर पिन आहे. तर टेपर पिन आता जसं आपण टेपर होल तयार केलं तर सेम तसंच करायचं. सेव्ह करा, न्यू फाईल नंतर नाही तर टाका टेपर पिन आणि ओके. बघा बॅकग्राऊंड व्हाईट करतो. स्केच हा प्लेन सिलेक्ट करा आणि सेम जसंच आपण 56 mm ची लाईन ड्रॉ करायची पहिले. तिला लेंथ द्या 56. नंतर नेक्स्ट बघा याला हाचा मिड पॉईंट सिलेक्ट करायचा आणि सेंटरला घ्या. ठीक आहे, घेतलं. नंतर बघा इकडच्या बाजूने 3 mm. त्याच्यानंतर इकडच्या बाजूनं 2.72. नंतर ही लाईन आणि हा पॉईंट जॉईन करून घ्या. ठीक आहे, त्याला फिनिश करायचं. रिवॉल्व कमांड नंतर व्हेक्टर आणि याला ओके. ठीक आहे, ही आपली टेपर पिन तयार झाली. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे 6 नंबरचा की. तर की वे बघा, की वेची इथं लेंथ दिलेली नाही कीची. तर कीची लेंथ बघा आपण आता किती घेणार आहे तर हे जे दिलेलं आहे तर हे 56 + 30 घ्या. किती 56 + 30. किंवा आपण कीची लेंथ बघा इकडे असेंब्ली ड्रॉईंगमध्ये बघू शकतो. तर कीची लेंथ इथं दिलेलीच नाही वाटतं. तर की वे जो आहे त्याची लेंथ इथं त्यांनी दिलेली नाही. तर मग आपण आता बघा शाफ्टची लेंथ किती ते याच्यानुसार आपण घेऊ. तर शाफ्टमध्ये पण त्यांनी काही डेजिग्नेट केलेलं नाही.
किंवा शाफ्टची लेंथ पण इथं त्यांनी कमी जास्त म्हणजे नाही का शाफ्टची लेंथच दिलेली नाही, ती तुमच्या मनाने कन्सिडर करायची. तर की बघा इथं ह्याच्यामध्ये फॉर्कमध्ये जो की असणार आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर 56+30 मग किती येतं ते 76 नाही 86 येईल. तर 86 mm लेंथ पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडी जास्त पण घेऊ शकता तुम्ही. आणि शाफ्टची लेंथ आपण आता बघा शाफ्ट पण 86 आहे, तर आपण 106चा शाफ्ट घेऊ. तर ठीक आहे, मग आपण 90 mm घ्यायची का? हे तर एक्झॅक्ट 86चीच घेऊ, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. किंवा थोडीशी जास्त घेऊ, 90 mm घेऊ. ठीक आहे, 90 mm घेऊ आपण. तर बघा याला पण 1:100चा टेपर आहे. तर मग 1:100चा टेपर असल्यामुळं काय आहे की एका बाजूने त्याची जी विड्थ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला 6 mm, आणि आपण आता त्याची लेंथ घेणार आहे 90 mm बरोबर. तर मग आपल्याला आता त्याचं टेपर फाइंड आउट करावं लागेल. तर टेपर फाइंड आउट करताना कसं फाइंड आउट करशाल, तर आपण इथं लेंथ कन्सिडर करणार आहे 90 mm. तर मग आपल्याला बघा 100 mmला जर 1 mm असेल तर 90 mmला किती राहील 0.9चं राहील टेपर. तर मग इथं जर ही हाईट इकडे जर 10 असेल तर इकडच्या बाजूला किती होईल 0.9 सॉरी इकडे जर 10 असेल तर इकडच्या बाजूला किती येईल 9 येईल, म्हणजे 1 mmचा डिफरन्स येईल. ठीक आहे, मग आपण आता ते ड्रॉ करू. बघा न्यू फाईल, नाव द्या इथं की, स्केच हा प्लेन सिलेक्ट करा. बघा आपण इथं 90 mmची लेंथ ड्रॉ करणार आहे आता. ठीक आहे, हा पॉईंट सिलेक्ट करा. सेंटरला आलं, त्याच्यानंतर एका बाजूने किती घ्यायचं 10 mm वरती घ्यायचं. ठीक आहे, आणि दुसऱ्या बाजूने 9. ठीक आहे, आणि हे काय करायचं जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, त्याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर एक्सक्लूड केल्यानंतर बघा आता सिमेट्रिक करून घ्या. आणि त्याची जी विड्थ दिली ती आपली 16 दिली, तर मग 8 टाका 8. ठीक आहे, आणि फिनिश. बघा ही काय झाली आपली की तयार झाली बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 7 नंबरचा पार्ट शाफ्ट. तर आपल्याला आता शाफ्ट ड्रॉ करायचं आहे. तर शाफ्टची पण इथं त्यांनी लेंथ दिलेली नाही आणि त्याचं डायमीटर पण दिलेलं नाही. ठीक आहे, डायमेन्शन मिसिंग आहे, तर ते डायमेन्शन ॲसेंब्लीमध्ये दिलेलं असू शकतं. तर ॲसेंब्लीत दिलेलं पण नाही आहे बघा. तर इथं बघा तो जो शाफ्ट बसणार आहे त्याचं इथं डायमीटर दिलेलं आहे किती 50 आहे. ठीक आहे, आपण 50 mmचं पहिले एक डायमीटर ड्रॉ करू. स्केच, इथं नाव द्यायचं शाफ्ट, SHAFT. फोल्डर ऑलरेडी सिलेक्ट आहे. स्केच, ठीक आहे, डायमीटर किती घ्यायचं आहे आपल्याला 50. फिनिश, एक्सक्लूड. आपण त्याचं लेंथ घेणार आहे 106 आणि ओके. ठीक आहे, आता बघा आपल्याला की वे ड्रॉ करायचं आहे राईट. तर की वे कसा ड्रॉ करणार, तर बघा ही जी की वे तो त्याची जी इथं हाईट दिलेली बघा. आता इथं की वे किती दिलेला आहे त्यांनी 16/5 दिलेला आहे. म्हणजे काय आहे की तो हा जो डायमीटर आहे 50 घेतलेला आपण. बघा याच्यामध्ये इनसाईड पण डायमीटर आहे ह्या शाफ्टला. तर इथं बघा एकदा असेंब्ली ड्रॉईंगमध्ये काही दाखवलं आहे का, तर असेंब्ली ड्रॉईंगमध्ये इथं काहीच दाखवलेलं नाही. शाफ्ट पूर्ण हॉलो शाफ्ट नाही, बट इथं ॲक्च्युली यांनी डिटेलमध्ये दाखवलं आहे की हॉलो आहे. नाही हॉलो शाफ्ट इथं बघा त्यांनी हॉलो शाफ्ट दाखवलं आहे, बट ॲक्च्युली शाफ्ट हॉलो आहे की नाही त्याचं डायमीटर पण दिलेलं नाही. तर मग असेंब्लीमध्ये तर त्यांनी हॉलो दाखवलं नाही इथं.
ॲसेंब्लीमध्ये जर हॉलो असतं तर इथं डबल लाईन आली असती. इथं फक्त कीवेची लाईन आहे, हॉलो शाफ्ट नाही आहे. ठीक आहे, सॉलिड शाफ्ट आहे. तर आपण सॉलिड शाफ्टच कन्सिडर करू, कारण की ॲसेंब्लीमध्ये सॉलिड शाफ्ट दिला आहे. हॉलो दिलेला आहे का? नाही. इथं दाखवताना हॉलो दाखवला आहे, बट ॲक्च्युली तो हॉलो नाही. ठीक आहे, तर मग आता आपण काय करणार, एक डॅटम प्लेन घेणार. तर डॅटम प्लेन कितीवरती घ्यायचाल, तर बघा याचा डायमीटर दिलेला आहे 50, तर रेडियस किती येणार आहे 25. आणि वरतून बघा कीवेची जी विड्थ दिलेली आहे, तर कीवे कितीचं दिलं आहे 16 काय त्याची विड्थ आहे, आणि त्याची जी डेप्थ आहे ती किती आहे 5. तिकडून ह्या जो डायमीटर 50 तिथपासून खाली. तर ठीक आहे, मग आता 25मधून 5 जर गेले तर किती राहतं रिमेनिंग 20. तर मग आपण काय करणार, आता एक डॅटम प्लेन घेणार. तर इकडून डॅटम प्लेन घ्यायचं, इथून डिस्टन्सवरती किती घ्यायचं 20 mm. आणि ठीक आहे, आता काय करायचं, डॅटम प्लेन सिलेक्ट करायचं. स्केच, एक मिनिट थांबा, स्केच, बघा स्केच करताना आता ह्या बाजूपासूनच घ्यायचं आपल्याला. आपली कीवे जो होता तो आपण किती mm चा घेतला होता 90 mm चा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा ह्या बाजूनी आपण किती घेणार आहे आता 16. बघा टेपर कसं घ्यायचं तो पण इम्पॉर्टंट आहे. तर टेपर बघा, हा जो टेपर आहे इकडं डायमीटर कमी आहे आणि इकडच्या बाजूला कसं आहे जास्त आहे. तर मग आता आपल्याला बघा कसं ड्रॉ करावं लागेल ते. तर आपण इथं घेताना थोडंसं आपलं काय झालेलं आहे, प्लेन चुकलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण हे डाटा प्लेन डिलीट करू आणि डिलीट. हा जो आहे ना, हा ॲक्सिस घ्या, याच्यावरती काय करायचं स्केच काढायचं. आता बघा स्केच काढताना आपण याला प्रोजेक्टेड करून घ्या पहिले. प्रोजेक्टेड करून चालणार नाही आता. ठीक आहे, बघा इथून काय करायचं 5 mm खाली घ्या. किती 5 mm. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, वाटलं तर तोपर्यंत ही एक्सट्रूड हाईड करा. त्याच्यानंतर ना नेक्स्ट सेम इकडं 56 mm लाईन, 56 नाही 90, आणि इथून परत 5 mm. तर इथं बघा 5 mm घेतलं आहे ना. ठीक आहे, तर त्याची डेप्थ 5 mm. तर बघा हे 5 mm आहे. आपला जो कीवे आहे बघा, तो जो कीवे आहे हा टोटल कीची जी की, तर ती 10 mmची आहे. आणि 10 mmला किती येतं, म्हणजे 1:100 जर केलं तर 9 mmचा येत होतं टोटल. तर बघा हाफ सेक्शन ह्या शाफ्टमध्ये राहणार आहे, हाफ सेक्शन वरच्या ह्याच्यात राहणार आहे. ठीक आहे, तर मग बघा इथं लक्ष द्या. तर तो जो कीवे राहणार आहे, तर मग इथं इकडच्या बाजूला किती 4.5 येणार आहे. किती येणार आहे 4.5, कारण की 9च्या हाफ किती येतं 4.5. ठीक आहे, नंतर नाही तर असं आपण टेपरमध्ये जॉईन करून घेणार. हा जो पॉईंट याला जॉईन करून घ्या, याला फिनिश करा. आता हे जे हाईड करायला एक्सक्लूड होतं त्याला शो करा. शो केल्यानंतर नाही हे स्केच सिलेक्ट करायचं, याला एक्सक्लूड करायचं. बघा तर एक्सक्लूड करताना दोन्ही बाजूला किती करायचं 8 mm. इथं सिमेट्रिक करा आधी, आणि याला सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. काय म्हणायचं सबस्ट्रॅक्ट. ओके करायचं. बघा तर हे काय झालं सबस्ट्रॅक्ट झालं. बघा तर इथं बघा हे थोडंसं हे आलं आहे, तर याला स्केचवरती जायचं आणि हे स्केच दे, तर याला थोडंसं बाहेर घ्या. किंवा तुम्ही डायरेक्ट मग इथं डायरेक्ट 16चं पण म्हणजे नाही का, जे आपली जी ॲक्च्युअल डेप्थ दिली ती किती आहे 10 mm दिली. इथून परत तुम्ही वरती, किंवा इथून अजून वरती बघा हा जो पॉईंट आहे, इथून काय करायचं वरच्या डायरेक्शनमध्ये 4.5, आणि इकडनं पण
5 mm ड्रॉ करायचं आणि हे डायरेक्ट जॉईन करून घ्या आणि मधली लाईन वाटलं तर ट्रिम करा. याला फिनिश करा. बघा आता हा आपला कीवे रेडी झाला, हा शाफ्ट पण आपला रेडी झाला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटलं शाफ्ट हॉलो शाफ्ट करायचं त्याला तर एक इनसाईड डायमीटर काढून तुम्ही त्याला हॉलो पण करू शकता. बट ॲक्च्युली इथं असेंब्लीमध्ये दाखवताना सॉलिड दाखवलं आहे आणि डिटेलमध्ये येताना काय केलं आहे, हॉलो दाखवलं आहे. ते तर काही डायमेन्शन दिलेलं नाही, तर ते तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण पहिला पार्ट ड्रॉ केला होता. फॉर्क तो आधीच्या व्हिडिओमध्ये होता. त्याच्यानंतरनं आपण सेंटर ब्लॉक बनवला, नंतरनं पिन ड्रॉ केली, पिनला पण टेपरमध्ये काढलेलं आहे. कॉलरला पण आपण टेपर होल काढलं आहे. नंतरनं टेपर पिन ड्रॉ केली, त्याच्यानंतरनं टेपर की ड्रॉ केली, नंतरनं हा शाफ्ट, आणि शाफ्टमध्ये पण आपण टेपर स्लॉट की वे पण ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले सगळे पार्ट आता ड्रॉ झाले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, असेंब्ली आता बनवणार. ठीक आहे.